चला तर मित्रांनो, आज मोनिकाला घेऊन मस्तपैकी तयार होऊन निघालो निसर्गाचं दर्शन करायला. भूक लागली होती म्हणून मस्तपैकी घेतली मिसळ खायला. मिसळ खाल्ल्यानंतर घाटातनं जाता जाता आम्हाला दिसला प्रतापगड. प्रतापगड म्हणजे तुम्हाला माहितीच, प्रतापगडची हिस्ट्री सांगायला तुम्हाला काय, आता तुम्ही काय नवीन नाहीत. मग आताच गाडीवरनं जाता जाता म्हटलं प्रतापगडच्या बरोबर पायथ्याला आलो कमानीजवळ. कमानीतून आत शिरलो. किल्ले प्रतापगड प्रवेशद्वार. मग इथून जाता जाता आम्हाला प्रतापगडचा बुरुज दिसला. बुरुजाचं काम चालू होतं किल्ले संवर्धनाचं. बरं वाटलं ते बघून थोडंसं. मग वरती चालत चालत आलो बुरुजाजवळ. मस्तपैकी दर्शन वगैरे घेऊन आम्ही थोडंसं 1-2 सेल्फी घेतले. आणि पुढे जाता आता वरती जाताना आम्हाला थोडंसं काम चालू दिसतं. हे किल्ल्यांचं संवर्धन चालू आहे. प्रतापगडचं संवर्धन चालू आहे म्हटल्यावर थोडंसं आपल्या माणसांना बरंच वाटतं ना. मग ही मेन कमान. मग आता वरती दृश्य भारीच आहे. मग वरती आल्यानंतर ही तलवार जी आहे यानं 600 सैनिक मारले होते अफजलखानाचे. मग तुळजाभवानीचं दर्शन घेऊन पुढे निघालो. पुढे जाताना असे पायऱ्या 2 बुर्ज लागली. थोडंसं आम्ही खूप एनर्जेटिक होतो, कारण महाराजांच्या गाड्यावर आहे म्हटल्यावर खूप एनर्जी मिळणारच हो शेवटी. महाराज म्हटल्यावर आमची प्रेरणा हो. मग असं पुढं चालत चालत आलो. इथून कमानीतनं आत आल्या आल्या आम्हाला मस्तपैकी केदारेश्वर मंदिर भेटलं. केदारेश्वर मंदिरमध्ये ही भोलेनाथांची पिंड होती. दर्शन घेतलं आणि वरती निघालो. आलो आम्ही आता महाराजांच्या पुतळ्याजवळ. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की असा अंगावर काटा येतो. आणि काय येतो, कारण मराठी माणसांचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज आहेत. असं महाराजांच्या पुतळ्या साईडनं असं त्यांचं मस्तपैकी व्हिडिओ घेतला. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून आपल्याला शिकण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत. तसं त्यांनी आपल्याला भरपूर काही शिकवलं. जगायचं कसं, लढायचं कसं, अन्यायाविरुद्ध लढायचं कसं, ह्या भरपूर गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळतात. मग तिथून थोडंसं मागे चालत आल्यानंतर हा सह्याद्रीचा व्ह्यू असा मस्तपैकी दिसतो ना, की असं मस्त व्ह्यू घेतला सह्याद्रीचा आपला मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर आपलं हे बघा झूम करून कसं दाखवलं, असं हिरवा निसर्ग हा भोवतीने कसा फिरतोय नुसता हिरवा निसर्ग. मग तोंडाला चव सुटली होती आंबे बघून. घेतल्या आंबे चटणी मीठ लावून असे मस्तपैकी खायला. अरे रे 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 काय टेस्ट होती. मग आलो रूमवर. मग बायको बसली होती आपलं सनस्क्रीन लावत, कारण उन्हात जायचं म्हटल्यावर सनस्क्रीन पाहिजे. मोनिका माझी डॉक्टर, क्लिनिकल कॉस्मेटॉलॉजिस्ट. मग स्किनची काळजी तर तिनं घ्यायलाच पाहिजे. आता माझी बायको डॉक्टर म्हटल्यावर मला पण घ्यायलाच पाहिजे ना काळजी. मग मी पण आपलं सनस्क्रीन लावलं. सनस्क्रीन लावल्यानंतर ती म्हणली आता मी पण खुश आहे, कारण माझा नवरा पण स्किन केअर घेतो आहे. मग आम्ही काही फोटोज घेतलेत. फोटोज घेतल्यानंतर आमचा प्लॅन मस्तपैकी झाला म्हणजे मॅप्रो गार्डनला जायचा. मॅप्रो गार्डन म्हणजे महाबळेश्वरचं एक बेस्ट पॉईंट आहे. मग आत आल्या आल्या अशी आम्हाला भरपूर गर्दी दिसली इथं आजूबाजूला सगळीकडे बघायला. आता असं आत चाललो होतो. आत जाता जाता आम्हाला ना खाकराची पूर्ण फॅक्टरी दिसली. मग मोनिका म्हटली मी शो करते खाकराची फॅक्टरी कशी असते, दाखवली तिने. मग हे सगळं मार्केट होतं आतलं, हे लॉन वगैरे बॅकचा व्ह्यू होता. मग इथे थोडेसे बरेच फुलांचे प्रकार होते. मोनिका आपले म्हणले फुलं झाडं कशी आहेत सगळे बघून घेऊ. लागली आता शिस्तात चालत चालत बघायला. मग मी म्हटलं चल माझ्यासोबत, म्हटलं आपण फिरू थोडंसं. मग हातात हात पकडला तिचा आणि लागलो तिला फिरवायला. चल म्हटलं मस्त मॅप्रो गार्डन फिरू. आता काय मग दोघं पण खुश आम्ही. मग थोडंसं मॅप्रोच्या बॅक साईडला गेलो आम्ही. तिथं स्ट्रॉबेरीची शेती केली होती. ही स्ट्रॉबेरी कशी लागते काय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे दाखवल्या होतात. आणि मग आम्ही एक फोटो घेतला मस्तपैकी फुलाच्या मागे. दोघांचा पण फोटो भारी येतो बरं का. आणि नंतर शेतकरी म्हणजे जीव की प्राण बरं का. मग शेतकरीसोबत फोटो घेतला, मग स्ट्रॉबेरीसोबत फोटो घेतला. आम्ही शिरलो आत मार्केटमध्ये आत गेल्यानंतर या बऱ्याच गोष्टी तिथं अवेलेबल होत्या. ह्या ज्या ज्या गोष्टी होत्या त्या माझ्यासाठी खूप युनिक होत्या आणि खूप युजफुल होत्या. आणि ते फ्रीमध्ये टेस्ट करण्यासाठी बऱ्याच फ्लेवरचे ज्यूस अवेलेबल होते. मग फ्रीमध्ये आम्ही पहिलं टेस्ट करून घ्यावं म्हटलं, कारण बिन टेस्ट करता घेऊन जाणं बरोबर नाही वाटलं. मग हे निळ्या कलरचं काहीतरी होतं, पांढऱ्या कलरचं काहीतरी होतं. अरे लेमन होतं रे, मस्त टेस्ट होती याची, भारी वाटलं. अशा बऱ्याच बॉटल्स इथं अवेलेबल होत्या ठेवलेल्या. मग हे पण आम्हाला काहीतरी दिसलं वेगळंच. मग याच्यामध्ये रोज फ्लेवरमध्ये होतं, केसर फ्लेवर होता, काही दुधात मिक्स करून घ्यायचे होते, तर काही स्प्राईटमध्ये. मग बायको म्हटली मी पण ट्राय करणार आहे, मी पण जाऊन घेऊन येते. मग गेली गर्दीमध्ये आणि घेऊन आली मग तिने पण. मग जरा थोडं टेस्टी लागल्यानंतर म्हटलं केशर फ्लेवर मस्त आहे, म्हटलं थोडंसं घेऊ म्हटलं. मी घेऊन आलो. थोडा मी पिला, थोडा हिला पण दिला प्यायला. हे रोजवालं जे असतं ना मस्त होतं, ह्याची टेस्ट पण भारी होती. मग आम्ही एक केसर घेतलं आणि एक रोजची पण बॉटल घेतली आणि म्हटलं चल आपण जाऊ बिलिंग करायला. बिलिंग करायच्या अगोदर आम्हाला कुकीज दिसले. अरे तर बऱ्याच प्रकारचे कुकीज होते रे, जे कधी आयुष्यात नव्हते पाहिले. ड्रायफ्रूट कुकीज काय काय वेगवेगळे होते. म्हटलं एक ट्राय करायला द्यावं. हे होतं कॉफीवालं कुकीज, हे पण मस्त होतं. आणि मग पुढे थोडंसं बरेच स्ट्रॉबेरी, मँगोज यांचे जे शेक होते ना, हे तुम्हाला दुधात मिक्स करून प्यायचे होते. मग तिथं दिसलं आम्हाला जॅम. आता जॅम म्हटलं की विशेष नाही हो,
बरोबर ब्रेडसोबत खायला जाम बेस्टच लागतं. असे बरेच प्रकार भरपूर भरपूर बघून आम्ही आलो पुढे. ह्या बऱ्याच गोष्टी आहेत डार्क चॉकलेट वगैरे आणि काय 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 बरंच ठेवलं इथं. मॅप्रोची स्पेशालिटी आहे ना स्ट्रॉबेरी चॉकलेट, मिक्स फ्लेवर चॉकलेट. मग ह्या गोष्टी आम्ही बिलिंग करून घेतल्या आणि मग बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर तिथं जे आईस्क्रीमचे प्रकार होते रे वा 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 बाबा, ओरिजिनल सगळे होते. मग का आम्ही घेतलं फक्त स्ट्रॉबेरी. अरे महाबळेश्वरला आलो आणि स्ट्रॉबेरी नाही खाल्लं असं होईल का रे? दोन मस्तपैकी आईस्क्रीम स्ट्रॉबेरीचे मी घेतले. मग म्हटलं आता तिला द्यायची कशाला, पण तिला देऊच म्हटलं. दोन्हीच्या दोन्ही घेतली रावीने काढून. पण मग दिलं नंतर मला एक. मग अशी जी टेस्ट केली याची, अरे रे रे काय मस्त टेस्ट होती ना रे, मस्त. मग त्याच्यानंतर बाहेर आलो फन टाऊनला. फन टाऊन थोडंसं फिरायला जाता आता आम्हाला दिसला भूत बंगला. भूत बंगल्यात शिरलो, या अचानक काहीतरी समोर येते आणि हे असं बघत 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 बाबा भीत भीत आम्ही बाहेर निघलो. बाहेर निघलो, परत आईस्क्रीम खायची इच्छा झाली. परत अनेक आईस्क्रीम खायला. मग आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर मग जरासं झरा होता, झऱ्याजवळ आलो. आपलं थोडंसं व्हिडिओ केले. व्हिडिओ करत करत म्हटलं बाहेर आलो. मॅप्रोच्या बाहेर आल्या आल्या होती नॅनो कार स्ट्रॉबेरीवाली मस्तपैकी. दोघांनी पण एक एक फोटो घेतले आणि परत वापस रूमला निघालो. तर जाता आता असं आभाळ एवढं असं वाहत होतं, भूक पण लागली होती. मग म्हणलं आता जाऊ हॉटेलला जेवायला. मग मस्तपैकी चिकन मागवलं. थंडी पण जाम होती, चिकन खायची मजा पण. मग तेवढ्यात रस्सा, रोटी सगळं आलं मस्तपैकी. मी तर चिकन ओढत होतो फुलटू. मग बाहेर आल्यानंतर बघितलं तर व्ह्यू लय खतरनाक. अरे रूमच्या जवळ असं ढग दिसत होतं. दरवाजा उघडला की रूममध्ये ढग. तेवढ्या थंडीनं बायको आपली अशी कुडकुड कुडकुड कुडकुडायला लागली. मग आजचा दिवस असाच संपला.